अ शब्दामध्ये ब्रह्मदेवाचे, उ या शब्दात विष्णूचे, तर म या शब्दात महेशाचे असे तिन्ही देवतांचे संकलन ओंकारामध्ये आहे. भगवान मंगलमूर्ती, सर्व विघ्नांचे कंदन करणारा, भक्तांना वाचकांना सर्व सुख प्रदान करणारा, परमेश्वरांच्या कृपेनंच या जगतात सुखशांती वसलेली आहे. जेव्हा जेव्हा या भूतलावर आसुरी वृत्ती जन्माला आली तेव्हा या वृत्ती नष्ट करण्यासाठी एक एक परमेश्वर मूर्ती प्रकट झाली. परमेश्वरी रूपानं अनेक संतांचे महात्म्य विश्वाला कळले. संतांनी संपूर्ण विश्वाच्या कल्याणाचा विचार केला. संत श्रेष्ठ देवाहुनी असा उल्लेख आपल्या धर्मग्रंथामध्ये आढळतो. आणि हे विश्वची माझे घर ही संतांची संकल्पना होती. पसायदानात ज्ञानेश्वर माऊलींनी देवाकडे किती उच्च कोटीचे दान मागितले याची महती पटते. संत तुकाराम महाराज म्हणतात, आपण तरेल नव्हे ते नवल, कुळ उद्धारिल सर्वांची तो. संतांशिवाय भगवान प्राप्ती नाही. तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर संतांना शरण जाण्याशिवाय पर्यायच नाही, असे एकनाथ महाराजांचे अभंग. हरिप्राप्तीसी उपाय धरा संतांचे ते पाय, संताविण प्राप्ती नाही ऐसे वेद देती क्वाही. अशा संत महात्म्यांच्या कृपेनच, त्यांच्या चिंतनानं आज भूतलावर प्रत्येक व्यक्ती सुरक्षिततेची भावना मनात ठेवून जगतोय. संपूर्ण जगतात अनेक संत महात्मे जनतेसाठी कृपाप्रसाद देऊन गेले. विदर्भात आपल्या भारतभूमीच्या या छोट्याशा प्रांतात अनेक महान सत्पुरुष जन्माला आले. या संत भूमीतच वैकुंठवासी संत सावजी महाराज नावाचे संत रत्न 1903 ते 1994 या अवधीत आपल्या लीलयांनी, आपल्या वाणीनं, आपल्या लेखणीनं आपली कीर्ती भक्त समुदायास देऊन गेलेत. संत सावजी महाराजांचे अंगी संत एकनाथांची शांत वृत्ती, संत नामदेवांची कीर्तन शैली, तर संत तुकारामांची वैराग्य वृत्ती अंतर्भूत होती. आणि याचा प्रत्येक सात पिढ्यापासून एक कीर्तनकार, दुसरी पिढी भजन, तिसरी पिढी कीर्तनकार, असं करत करतपर्यंत आमच्या वडिलांची पिढी, आमचे वडील म्हणजे कीर्तनकार श्री संत सावजी महाराज, त्याच्यानंतरची दुसरी पिढी आमची, आम्ही भजन वगैरे करतो. आणि त्याच्यानंतर आमची पिढी खाली, त्यांचाच नातू कृष्ण म्हणून तो कीर्तन करतो. त्या घराण्यात जन्म झाला. वर्धा जिल्हा आर्वी तालुक्यातील तारा सावंगा या गावी पिता पूज्य शिवरामजी व आई पूज्य सौ लक्ष्मीबाई यांच्या कुशीत संत सावजी महाराज गोंद्याच्या अधिक महिन्यात अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी जन्माला आले. गावातील लोक या दिवसात बाळाच्या जन्माला शंका कुशंकेने बघत. बाळाचे नाव काय
दिवस होता. एके दिवशी सकाळी वासुदेवाच्या रूपात एक भिक्षेकरी दारात आला. त्यानं धोंडोबांना सुचवलं. धोंडोबांना लहानपणापासूनच हरिनामाचा ध्यास होता. खडखडाट आवाज झाला गजानन देव आपलं सगळं. परंतु ह्या टाळ्याचा खडखडाट आवाज झाला तसा मुखातून आवाज विठ्ठल विठ्ठल हात चांगला निघाला नाही. विठ्ठल 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 तर तो काय नाही बा तुझं जोरानं वाजलं असं विठ्ठल फिकिरीने योग्य आता आवाज आपला खर्च भेटायला येतो तुझ्या म्हणणारा आवाज आहे ना म्हणजे पाहिजे ते पहिले गेलो ते खायला गेलो ते आई झालो देवाचं नाव कसं करून करू सरकारी आवाज बोल आता हात उंच करायचे नाही आपण कुठं कुठेपर्यंत हात उंच करायचे नाही पण तो आवाज मोठा काढा. साथीदारी संत स्वामी महाराजांसह 40 ते 50 वर्ष सोबत राहिले. परंतु या महात्म्याची ओळख मात्र कुणालाच पटली नाही. इतकं प्रेम असं प्रेम सांगतेला भोजनाने सांगितलं नाही. बऱ्याचशा गोष्टी बोललो आणि त्यांचं वर्णन करण्याच्या समजल्यामुळे आपण याच्या पुढे काही सांगू शकत नाही. अशा चमत्काराचं प्रत्युत्तर लाटणापूर मुक्कामी जनतेला दिसून आलं. आणि या संताच्या मागे लोक निर्धारानं राहतात. संत शिवाजी महाराज आमचे गुरुमावली संत शिवाजी महाराज यांचा संबंध 1956 पासून झालेला आहे. आता त्यांच्या सहवासात राहिल्यानंतर त्यांच्या कीर्तनामध्ये भजनामध्ये आनंद मला मिळाला आणि त्यांच्या सहवासात राहिल्यानंतर मला असे काही असे अनुभव ते इतके काही आहे की आता ते सांगणं कठीण आहे. त्यांच्या सहवासामध्ये राहिल्यानंतर म्हणजे त्यावेळेला आमच्या घरातल्या मंडळीने त्यांना घरातून बाहेर काढल्यानंतर ते दिसेल असे झाले. दुसऱ्या दिवशी आले आणि बाबाजींना सांगितलं की आपल्याकडे रात्रीला असं असं झालं. ते आज बाबाजींनी एकदम डोळे लावून घेतले आणि म्हणाले एवढी नाकच आहे तो तुम्ही असे कसे पायाने लागले काय कोणी आमच्या घराला विचारायला लागले. त्यांच्या घरातून खरोखर धारा अश्रूच्या धारा आल्या. महाराज व साथीदारांनी सादर केलेल्या विविध रंग शब्दरूपी मार्गदर्शनात सारे तल्लीन होते.
छंद लागला तुझा विठोबा, छंद लागला तुझा, छंद लागला तुझा विठोबा, छंद लागला तुझा. बहुप्रीतीचा आनंदाचा, बहुप्रीतीचा आनंदाचा. महाराजांच्या कीर्तनातून भक्त वाईट गोष्टींपासून परावृत्त होण्याचा उपदेशपर बोधही घेत असत. किसी को नहीं डालूंगा. दारू के मसले हाथी के दांत उगाड़ूंगा.
अगर पर किसी को आने नहीं दूंगा, एक बोतल के सबको मार डालूंगा। और कोई हमारे भाई बंदी का रखे तो उसकी मुंडी उड़ा दूंगा बस्ती में। माझ्या मत आहे गावच्या पायी आम्ही असे हजारो पाहिले माझे मोजारी जगह बाबू परिस्थिती हा दारू दिशा भरी नाही तर आहे पण आता एक मुली पेट असं एखाद्या पुरीचा पुरा करून त्याचं धोतर फेकून द्या पूर्ण आपला त्याला घराच्या पाहिजे गौरी गौरीला कपडो पैसा माना पादे गौरी गौरीला कपडो पैसा माना पादे कोई मिलाई चिट्ठी कोई मिलाई चिट्ठी नाही हा दुसरा असे विविध रंगी कार्यक्रम सादर करताना भक्तांना वेगवेगळे अनुभवही आले. त्यांची महती विशद करताना भक्त सांगत, सावजी महाराज जय जय सावजी गुरु महाराजा, ये तू भक्ताच्या काजा आहे तू सागर ज्ञानाचा. त्यांनी ज्ञानाचा जो दीप लावला ते सर्वांच्याच ज्ञानामध्ये भरलेला आहे, पण ज्ञानाचा दीप लावून सुद्धा कुलदीप लावले त्यांनी. मुखात काम म्हणायचं, हाताने काम करायचं हे लावलं. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात्कार परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आम्हाला पहिले सुरुवात सावजी महाराजांची प्रेरणा झाली. जर सावजी महाराजांची प्रेरणा आमच्या मागं नसती तर खरोखरच एवढं मोठं हे देऊळ होणं मला मुश्किल होतं. जे गुरुकृपा झाली तेव्हापासून मला काहीच कमी पडू शकत नाही. आज मी त्यांच्या आशीर्वादाने जगत आहे, त्यांच्याच पुण्याने. गुरुचे वर्णन कोणत्या शब्दात करायचे, कोण्याद्वारे करायचे यासाठी माझे शब्द अपुरे पडतात. तसं जर पाहिलं तर घरच्यापेक्षा बाहेरच्या लोकांना जास्त अनुभव आहे त्यांचा. कारण आमच्या सहवासात त्यांच्या सहवासात आम्ही फारच कमी दिवस राहणार. वर्धेला एक असा कार्यक्रम झाला की तो कार्यक्रम सावजी महाराजाचा सिनेमामध्ये मागण्याकरता तिकडची मंडळी आली होती. तर बाबाजी म्हणे ज्यावेळेस त्यावेळेला गेलो, आता मला समजत नाही तर माझ्या सोबत्याला काय येणार आहे. 11 तास सारखी स्वर्ग चालू होती. त्याच्यामध्ये वाटण तसे भावडा बाबाजीच होता, माया ब्रह्म गोपाळ कृष्ण. पुन्हा शिराळा पूजाला शिव तांडव झालं तर त्यांनी अग्नीमधून प्रवेश केला आणि 3 वेळा अग्नीमधून जाऊन त्यांच्या पायाला थोडंही गरम नव्हतं, नाही वाटलं. असं आम्ही स्वतः डोळ्यानं पाहिलं. सावजी महाराजा पुरवावियास सावजी महाराज सारखं सतत कीर्तन राहायचं. रात्री 9 वाजता उभे झाल्यानंतर सकाळी 6 पर्यंत. त्याच्यात नवल हे वाटायचं की महाराज इतके तास 7 ते 8 तास कीर्तन कसा काय करतात. हा प्रत्येकाच्या कुतूहलाचा विषय होता. कारण आज आपण पाहतोय एक 9 वाजता कीर्तन चालू झालं की 12, 11 किंवा 12 वाजेपर्यंत संपतं. परंतु त्यांचं अहोरात्र कीर्तन असायचं. आणि हा भाग असा की नुसतं एकच दिवस नाही तर 4-4, 5-5 महिनेपर्यंत सतत कीर्तनाचे कार्यक्रम असायचे. बाबाजी आपले फेटा घालत असताना आरवीला झालेल्या कीर्तनामध्ये त्या फेट्यात एक विंचू निघाला. तर त्या दिवशी बाबाजीचं कीर्तन रात्री जवळपास 8 तास चाललं.
8 तास तो विंचू त्या फेट्यात होता. त्या विंचवाची करामत 8 तास काय नसेल झाले असे हे आमचे महाराज. त्यांनी त्या विंचवाला न मारता डोक्यावरून हात फिरवून जी त्याचं दुःख होतं ते पचन केलं. आणखी त्या विंचवाला जीवदान दिलं, मारू दिलं नाही. आपल्यासारखा सामान्य माणूस सोडत नाही, पण महाराजांची ही इतकाही त्या विंचवाला त्रास देऊन रात्री 8 तास सहज हे करून त्यांना कुठल्याही प्रकारचं त्याचं ते दुःख त्यांनी स्वतः पिलवून घेतलं, पण मात्र त्याला इजा पोहोचवली नाही. गंगा जमुना सरस्वती का मिलन होता, ऐसा हमारे गुरु सोबी संतों का फिर मिलन हो गया. मी जो आज जिवंत दिसतोय किंवा हे माझं जे माझ्या शरीरावर जे मांस आहे हे हाड फक्त बेल्याचं आहे आणि मांस मात्र सर्व सावजी महाराजांचं आहे. या शरीराचे चांबडे करून बरी बाबाच्या पायात चपला घातल्या असत्या, चपला केल्या असत्या मी माझ्या चांबड्याच्या, तरी त्या माझ्या जीवनामध्ये कमीच पडल्या असतं. इतकं प्रेम मला माझ्या सावजी महाराजांनी ज्यावेळेला चपला घातल्या असत्या, चपला केल्या असत्या मी माझ्या चांबड्याच्या, तरी त्या माझ्या जीवनामध्ये कमीच पडल्या असतं. इतकं प्रेम मला माझ्या सावजी महाराजांनी. ज्यावेळेला राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज बिमार अवस्थेमध्ये असताना आणि मंत्रिमंडळाने ठरवलं होतं की त्यांच्या कॅन्सरचा जो आजार होता त्याचं ऑपरेशन करायचं म्हणून ठरलं होतं. असं सांगितल्यानंतर तर म्हणे असं कसं शक्य आहे. तेव्हा महाराजांनी सांगितलं का बोलू नका आणि शांततेने काय त्यांचे आत्मीयतेचे काय बोल असतील ते एकमेकांना कळले. आम्हाला कळायला काही मार्गच नव्हता. आणि त्यावेळेला रात्र निघून गेली. पहाटेला महाराज उठून बसले. दुसऱ्या दिवशी पेपरला जाहीर झालं की राष्ट्रसंतांची तब्येत एकदम चांगली झालेली आहे. संतांचे जीवन हे नको घरदार माझे मनी असे भगवंताचे महाद्वार या फकिरी थाटाचे असे. महाराजांनी याचे शब्दांकन करताना म्हटले, बड़े भाग से मिलत फकीरी, बड़े भाग से मिलत फकीरी, बड़े भाग से डालत नाम की फेरी, ओ डालत नाम की फेरी, बड़े भाग से मिलत फकीरी, बड़े भाग से मिलत फकीरी, बड़े भाग से मिलत फकीरी. फकिरी थाट जरी असला तरी जगातील प्रगत विज्ञानावर कार्य करणाऱ्या व्यक्तींनाही विश्वास न बसणाऱ्या किमयांची सिद्धता महाराजांनी आणून दिली. ते सिरियस आहे म्हणून दवाखान्यामध्ये भरती होते. त्यावेळेला जाणारे येणारे त्यांच्या भेटीला जात असे. मला असं वाटलं हा शनिवार आला की आपणही जाणार त्यांची भेट घ्यायला. पण योगायोग असा आहे का त्या रात्रीला अर्ध्या रात्री अचानकच मला दसकून जाग आली. आणि जाग आल्याबरोबर माझ्या घरासमोर माझ्या घरी जो लाईट लागला होता मूनलाईट, या मूनलाईट वरून कोणीतरी मला पांढऱ्या शुभ्र वस्त्र घातलेले मला येताना दिसलं. आणि हळूच माझ्या बाजीच्या बाजूला उभं राहून म्हणतात, गुरुजी आम्ही चाललो ना, गुरुजी आम्ही चाललो बरं. असं म्हणूनच मी एकदम खडबडून अधिक शुद्धीवर आलो आणि पाहतो ती आकृती पुन्हा आणखीन त्या लाईटामध्ये जाताना मी जी पाहिली. हा अनुभव काही थोडका नाही. आणि दुसऱ्या दिवशीला माझ्याकडे जेव्हा अरसड दादा आर्वीचे ते म्हणाले आले का रात्री फोन आला आणि बाबाजी आपले गेले. तर मी म्हटलं हे रात्रीच मला कळलं. तुम्हाला कसं काय कळलं. म्हणे बाबाजी स्वतःच मला सांगायला आले होते. आणि म्हणून त्यातून जे जे भक्त त्यांचे असतील त्यांनी स्वतः जाऊन त्यांनी मी चाललो म्हणून त्यांनी आवर्जून सांगितलं. हा एक अनुभव माझ्या महाराजांचे शब्द लेखन शैली भक्त समुदाय मोहित होतच असे. परंतु आल्हाद देणारे, मनोरंजन करणारे, वाईट गोष्टींपासून परावृत्त करणारे महाराजांचे भारुडही जनसागराला मोहित करत असे.
एका दर्शना एका जयाचा एका वेळा पंढरीला गेला नाव तसं झालं वैकुंठीचा जरा जन्मी यमी असा नाही लक्ष त्याला वैकुंठ म्हणून पंढरीला जा. शेती करून उपजीविका करणे, प्रपंच चालवणे व हरिनामाचा आनंद लुटणे हा नित्यक्रम हळूहळू वाढत गेला आणि नागपूर, वर्धा, आर्वी, हिंगणघाट, अमरावती, विदर्भातील इतरही जिल्ह्यांमध्ये आणि मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर परिसरात बाबांचा भजन कीर्तन रूपी संचार भक्तांना तल्लीन करू लागला. सतत 5 म्हणजे सलग 60 वर्ष लहान मोठ्या गावात कीर्तन रूपानं रामकृष्ण हरी हा मंत्र महाराजांनी घराघरात पोहोचवला. बाबांच्या अमृतवाणीनं गावची गावं हरिनामानं वेडी झाली. बाबांचा प्रत्येकाला संदेश असे, सर्व काही करा, माझ्या पांडुरंगाला विसरू नका, प्रपंचाला टाळू नका, हरिभजनाला सोडू नका. संत नामदेव महाराजांनंतर पंढरपूरच्या विठ्ठलाच्या गाभाऱ्यात कीर्तन करणारे पहिले वैदर्भीय संत म्हणजे श्री संत सावजी महाराज होते. सात ते 8 तास उघड्यावर कीर्तन, 10 ते 12 तास भारूड आणि हरिनामानं सर्व जीवांचा उद्धार व्हावा याकरिता आपले आयुष्य चंदना समान झिजवणारे वैदर्भीय संत भूषण श्री संत सावजी महाराज वयाच्या 91व्या वर्षी पौष वद्य 14 शके 1915 दिनांक 9 फेब्रुवारी 1994 रोजी वर्धा मुक्कामी ब्रह्मलीन झाले. कलियुगात लाभलेले जगाच्या पाठीवरील पांडुरंगाचे नामावतार श्री सद्गुरू संत सावजी महाराज यांचे चरणकमली जन्मोजन्मी कोटी कोटी प्रणाम. प्रत्येक भक्ताला आशीर्वाद असावा, प्रेरणा मिळावी या चिरंतन हेतून एप्रिल 99 मध्ये संत सावजी महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा वर्धा येथे करण्यात आलेली आहे. संत सावजी महाराजांचे लाखो भक्त भगवंताला मोठ्या आशेनं म्हणतात, तुझा दरबार हरी रे भरला तुझा दरबार, भरला तुझा दरबार हरी रे भरला तुझा दरबार, भरला तुझा दरबार हरी रे भरला तुझा दरबार, भरला तुझा दरबार सती नाम गर्जती, संत बैसती नाम गर्जती, संत बैसती नाम गर्जती, वैकुंठी व्यवहार हरी रे भरला तुझा दरबार, भरला तुझा दरबार हरी रे भरला तुझा